साल 1995चं महाराष्ट्रातलं पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं गाव म्हसवड. काही महिन्यांनी पावसाळा सुरू होणार म्हणून एका छोट्याशा गावातली एक महिला तिच्या घराच्या छतावर ताडपत्री लावायची म्हणून दिवसाला 3 रुपये बचत करू पाहते. पण तिच्या गावातली एकही बँक तिचं खातं उघडत नाही, कारण तिची बचत बँकेसाठी खूप छोटी होती. ही महिला सरकारकडे कोणती योजना किंवा अनुदान मागत नव्हती. ती फक्त स्वतः कमवलेले पैसे बचत करायला एक खातं मागत होती, पण तेही कोणत्या बँकेमध्ये उघडलं जात नव्हतं. मग एक महिला पुढे आली. तिनं ग्रामीण महिलांच्या साथीने देशातली पहिली ग्रामीण महिलांसाठीची सहकारी बँक उघडली, जिच्यामध्ये महिलेलाही बँकेत जायची गरज नव्हती, कारण ही बँक त्या महिलांपर्यंत पोहोचायची. आता जे आपण पिन टाकण्याऐवजी फिंगरप्रिंटने पेमेंट करतो ना, ते त्यांनी त्या काळातच सुरू केलं होतं. त्यामुळं हजारो स्त्रिया बचत करू शकल्या. पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी ग्रामीण महिलांसाठी देशातली पहिली बी स्कूल म्हणजेच बिझनेस स्कूल उघडली, ती सुद्धा गावोगावी फिरणारी. महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आणि हळूहळू एक चळवळच बनली. यामुळं लाखो ग्रामीण महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्याची ज्योत पेटली. दुष्काळी ग्रामीण भागातल्या महिलांच्या मनात चेतना निर्माण करणारी ही महिला आहे चेतना गाला सिन्हा, माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक, ज्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं. मग ही मुंबईची मुलगी म्हसवड सारख्या दुष्काळी भागात कशी पोहोचली? ही बँक कशी उभारली? तिने महिलांसाठी काम सुरू केलं, पाणी टंचाईसाठी काम केलं, लाखो महिलांच्या आयुष्यात बदल घडवला. कसं आणि त्यामागचा त्यांचा विचार काय होता? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या कर्तृत्ववानतीच्या 13व्या भागातून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 21 मार्च 1958 मुंबईमधल्या एक जैन गुजराती कुटुंबात चेतना यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते किराणा व्यापारी. चेतना यांचं शिक्षणही मुंबईतच झालं. घरात होणाऱ्या राजकीय सामाजिक चर्चा चेतना लक्षपूर्वक ऐकायच्या. समाजातली विषमता त्यांना अस्वस्थ करायची. अगदी 9वीत असतानाच इमर्जन्सी लागू केली तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या बातम्या त्या मन लावून वाचायच्या. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना त्या छात्र युवा संघर्ष वाहिनी या चळवळीतही सहभागी झाल्या. ही चळवळ केवळ आंदोलन करण्यासाठी नव्हती, तर गावातील लोकांसोबत राहून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी होती. या कामादरम्यान त्यांची ओळख झाली विजय सिन्हा यांच्याशी. विजय सिन्हा यांना ग्रामीण प्रश्नांची उत्तम जाण होती. दोघंही एकाच विचारांनी प्रेरित होते, समाजासाठी काम करण्याची तळमळ. हीच त्या दोघांना एकत्र घेऊन आली. दोघांनी विवाह केला. चेतना यांनी मुंबईतलं आरामदायी आयुष्य मागं सोडलं आणि कायमचं म्हसवडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. त्यांच्या कुटुंबालाही तो धक्कादायकच होता, कारण मुंबईत वाढलेली मुलगी अशा एका गावात राहायला जात होती जिथं ना नळाचं पाणी होतं, ना घरात शौचालय होतं, ना वीज होती. चेतना यांचं स्वप्न, इच्छा या गावाकडे जाऊन ग्रामीण भागासाठी काम करण्याची होती. त्यांनी गावात गेल्यापासून विविध गोष्टींसाठी आवाज उठवला. सुरुवात त्यांनी शौचालयाच्या मागणीपासून केली. गावात आरोग्य सुविधा योग्य आहेत का, अशा आणि अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केलं. पण 1995ला त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एक दिवस त्यांच्याकडे एक महिला आली. त्यांचं नाव कांताबाई. कांताबाई रस्त्याच्या कडेला लोखंडी अवजारांना धार लावायच्या. त्या चेतना यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मला बँकेत खातं उघडायचंय, कारण पावसाळ्यापूर्वी त्यांना त्यांच्या घराच्या छतावर ताडपत्री लावून घ्यायची होती. त्या म्हणाल्या, माझ्या मुलांना पावसापासून वाचवायचे. चेतना कांताबाईंसोबत गावातल्या प्रत्येक बँकेत गेल्या, पण सगळ्या बँकांनी त्यांना एकच उत्तर दिलं, हे खातं आम्हाला परवडणार नाही, कारण त्या दिवसाला फक्त 3 रुपये बचत करणार होत्या. त्याच क्षणी चेतना यांच्या मनात एक प्रश्न आला. जी महिला सरकारकडे मदत मागत नाही, अनुदान मागत नाही, फक्त स्वतःच्या कष्टाची बचत सुरक्षित ठेवू इच्छिते, तिच्यासाठी भारतात एकही बँक का नाही? आणि याच प्रश्नातून जन्म झाला माणदेशी महिला सहकारी बँकेचा. पण स्वप्न पाहणं जितकं सोपं असतं तितकंच ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण, विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो, मोठे उद्योगपती नसतात, राजकीय पाठबळ नसतं आणि तुमच्या मागे उभ्या असतात साध्या ग्रामीण महिला. चेतना गाला सिन्हा
यांनी गावोगावी जाऊन महिलांना भेटून बँकेची कल्पना समजावून सांगितली. सुरुवातीला अनेक महिलांना प्रश्न पडायचा, आपण बँक चालवणार, आपल्याला ते जमेल का? पण चेतना यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. महिला आर्थिकदृष्ट्या सबळ नसल्या तरी त्या शिस्तबद्ध होत्या. कोणी शेळ्या पाळत होतं, कुणी भाजी विकत होतं, कुणी चहा विकत होतं, तर कुणी लोहार काम करत होतं. त्यांच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, पण कष्टाची कमाई होती आणि बचत करण्याची सवय होती. त्या काळी सहकारी बँक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं भाग भांडवल उभं करणं हीच मोठी लढाई होती. पण महिलांनी हार मानली नाही. शेकडो गावामधल्या महिलांनी भाग भांडवल उभं केलं आणि अखेर रिझर्व्ह बँकेकडे परवानासाठी अर्ज दाखल केला. पण परवाना नाकारण्यात आला. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं होतं, ज्या महिलांच्या नावापुढं सही ऐवजी अंगठा आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्या बँक कशा चालवतील? हे ऐकून चेतना खचून गेला. त्यांना वाटलं इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली. पण म्हसवडला पोहोचल्यावर काहीतरी वेगळंच घडलं. सगळ्या महिला म्हणाल्या, आम्हाला लिहिता वाचता येत नाही ना, मग उद्यापासून शिकू की. इतकंच. ना तक्रार, ना दोषारोप, ना हार. हीच या महिलांची ताकद होती. दुसऱ्याच दिवसापासून गावात साक्षरता वर्ग सुरू झाले. दिवसभर शेती, मजुरी, घरकाम करणाऱ्या महिला रात्री अक्षर ओळखायला बसू लागल्या. त्यांना फक्त सही करायची नव्हती, त्यांना स्वतःची बँक उभी करायची होती. पुन्हा 5 महिन्यांनी अर्ज केला. यावेळी मात्र चेतना एकट्या मुंबईला गेल्या नाहीत. त्यांच्यासोबत 15 ग्रामीण महिला होत्या. त्या थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत उभ्या राहिला आणि त्यांनी इतिहास घडवला. महिलांनी अधिकाऱ्यांना शांतपणे सांगितलं, आम्हाला शिकायला शाळाच नव्हती, यासाठी आम्ही जबाबदार नाही. मग त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण आम्हाला हिशोब येतो. आणि त्यांनी आव्हान दिलं, कोणत्याही रकमेवरचं व्याज काढायला सांगा. आम्ही चुकलो तर परवाना देऊ नका, पण आधी तुमच्या अधिकाऱ्यांनाही कॅल्क्युलेटर शिवाय तेच व्याज काढायला सांगा. गावातल्या महिलांनी देशाच्या सर्वोच्च बँकिंग संस्थेलाच आव्हान दिलं होतं. जवळपास 2 तास चर्चा झाली आणि शेवटी रिझर्व्ह बँकेने परवाना मंजूर केला आणि 1997 मध्ये जन्म झाला माणदेशी महिला सहकारी बँकेचा. ग्रामीण महिलांसाठी आणि ग्रामीण महिलांनी चालवलेली ही भारतातली पहिली बँक ठरली. आता तुमच्यातले काही जण म्हणतील, हा मानदेश शब्द कुठून आला? तर मध्ययुगात राजा मानांक याच्या नावावरून एका नदीला नाव पडलं, माणगंगा म्हणजेच माण. ही नदी पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली आणि सोलापूरच्या सीमेवरून जाते. त्यामुळं त्या भागाला मानदेश असं म्हटलं जातं आणि त्या भागात राहणारी लोक माणदेशी. या भागाचंही स्वतःचं असं भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळंपण आहे. अशा या मानदेशात चेतना यांनी बँक सुरू केली. पण बँकेत कोणी महिला येईनात, कारण बँकेत यायचं म्हणजे दिवसाचा रोजगार बुडायचा. मजुरी करणाऱ्या किंवा भाजी विकणाऱ्या महिलांसाठी हा तोटा परवडणारा नव्हता. तेव्हा चेतना गाला सिन्हा यांनी पुन्हा एक नवा विचार केला. जर महिला बँकेत येऊ शकत नसतील तर बँकच त्यांच्या दारात जाईल. याच विचारातून डोर स्टेप बँकिंग सुरू झालं. बँकेचे कर्मचारी गावोगावी जाऊ लागले. महिलांच्या घरी, गावच्या बाजारात बचत जमा होऊ लागली. कर्जाचे हप्ते तिथेच भरले जाऊ लागले. त्या काळात ही कल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण होती. इथे एक प्रश्न मनात येतो, तो म्हणजे 1997-98च्या काळात एवढ्या ग्रामीण भागातही महिला बँकेचे व्यवहार करायच्या, जे कित्येक घरांमध्ये आजही कठीण आहे. खरंय, हा प्रश्न तेव्हाही तितकाच गंभीर होता, कारण महिला बचत करते हे घरातल्या पुरुषांना रुचणारं नव्हतं आणि बचत होण्यासारखे सगळे पैसे दारूमध्ये गेले असते. त्यामुळं महिलांनी पासबुक घरी न्यायलाही नकार दिला. त्यामुळं त्यांनी त्या काळातच डोर स्टेप बँकिंगसाठी इलेक्ट्रॉनिक पासबुक सुरू केलं. पण त्यात एक अडचण होती आणि इलेक्ट्रॉनिक पासबुकसाठी प्रत्येक खातेदाराला पिन दिला. पण महिला म्हणाल्या, पिन आमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळं मानदेशी बँकेनं उपाय म्हणून फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन चालू केलं. पिन नंबरच्या ऐवजी अंगठा म्हणजेच बायोमेट्रिक बँकिंगचा वापर सुरू केला. जे आपण आता UPI पेमेंटसाठी वापरतो ते त्यांनी त्या काळातच सुरू केलं होतं. एकदा एक भाजी विकणारी महिला बँकेत आली. ती म्हणाली, मला कर्ज हवंय. कर्मचाऱ्यांनी विचारलं, किती? ती म्हणाली, पैसे नकोत, मला एक छत्री द्या. सगळेजण आश्चर्यचकित झाले. छत्रीसाठी कर्ज? महिला पुढे म्हणाली, मी उन्हात आणि पावसात भाजी विकते. छत्री असेल तर मी दिवसभर व्यवसाय करू शकते. तेव्हा चेतना सिन्हा त्यांच्या लक्षात आलं, कर्ज म्हणजे नेहमी पैसेच असतात असं नाही. गरजेनुसार वस्तू दिली तर तीच सर्वात मोठी आर्थिक मदत ठरू शकते. मानदेशी बँकेने अशा महिलांना थेट छत्री देण्याची योजना सुरू केली
महिला व्यवसाय करत राहिल्या आणि हप्त्याने पैसे भरत राहिल्या. मानदेशी महिला सहकारी बँकेची सुरुवात झाली, पण चेतना सिन्हा यांच्यासाठी हा प्रवासाचा शेवट नव्हता. उलट ही खरी सुरुवात होती. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती, महिलांना फक्त बँक खातं किंवा कर्ज देऊन आयुष्य बदलणार नव्हतं. त्यांना ज्ञान हवं होतं, कौशल्य हवं होतं, बाजारपेठ हवी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास हवा होता. पुढच्या काही वर्षात मानदेशी फाउंडेशनची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण, उद्योग मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरतेचं काम सुरू झालं. प्रत्येक उपक्रमामागं एकच विचार होता, महिलांना मदत करायची नाही तर सक्षम करायचं. 2002 मध्ये चेतना यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित येल विद्यापीठाची फेलोशिप मिळाली. ती म्हणजे मॉरिस आर ग्रीनबर्ग वर्ल्ड फेलो प्रोग्राम. हे त्या प्रोग्रामचं पहिलंच वर्ष होतं. त्यातच चेतना यांची निवड करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा 13 वर्षांचा होता. त्या त्यांच्या मुलांना घेऊन 4 महिन्यांसाठी अमेरिकेला गेल्या. एक फेलो, सामाजिक कार्यकर्ता आणि एक आई अशा विविध जबाबदाऱ्या त्या एकाच वेळी सांभाळत होत्या. 2006 मध्ये त्यांनी ग्रामीण महिलांसाठी देशातलं पहिलं बिझनेस स्कूल सुरू केलं. या शाळेत महिलांना केवळ व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जात नव्हतं, तर ग्राहकांशी कसं बोलायचं, नफा तोट्याचा हिशोब कसा करायचा, मोबाईल आणि डिजिटल व्यवहार कसे वापरायचे, बाजारपेठ कशी समजून घ्यायची याचंही प्रशिक्षण दिलं जायचं. ज्या महिला शाळेत येऊ शकत नव्हत्या त्यांच्यासाठी ही शाळाच गावोगावी पोहोचायची, तेही बसमध्ये. मानदेशीची ही चळवळ आता केवळ बँकेपुरता मर्यादित राहिली नव्हती. ती ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची चळवळच बनली होती. चेतना यांना वाटलं, या चळवळीला एक ओळख हवी, आवाज हवा, समाजाकडून सन्मान हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिलांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचायला हवा. याच विचारातून जन्म झाला मानदेशी कम्युनिटी रेडिओचा. हा फक्त मनोरंजनासाठीचा रेडिओ नव्हता, तो ग्रामीण महिलांचा आवाज होता. या रेडिओवर महिलाच सूत्रसंचालन करायच्या, महिलाच कार्यक्रम तयार करायच्या आणि महिलांच्याच यशोगाथा संपूर्ण भागात पोहोचायच्या. एवढंच नाही, शेती, आरोग्य, शिक्षण, सरकारी योजना आणि महिलांच्या यशोगाथा या रेडिओवरून प्रसारित होऊ लागल्या. आज या रेडिओचे 1 लाखांहून अधिक श्रोते आहेत. आता गोष्ट 2012ची. महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, विहिरी कोरड्या पडल्या, शेतं उजाड झाली, जनावरांना चारा नव्हता, पाणी नव्हतं. एक दिवस केराबाई नावाच्या महिला बँकेत आल्या. त्यांनी सोनं गहाण ठेवलं होतं. चेतना त्यांना म्हणाल्या, काय घेणार? केराबाई म्हणाल्या, माझ्या जनावरांसाठी चारा. तेव्हा चेतना यांना जाणवलं, मानदेशी बँक फक्त कर्ज देणार नाही, तर संकटातही लोकांसोबत उभी राहणार. अशा प्रकारे कॅटल कॅम्प सुरू झाले. सुमारे 14,000 जनावर आणि 7,000 शेतकरी कॅम्पमध्ये राहू लागले. जिथं जनावरांसाठी चारा होता, पाणी होतं, पशुवैद्यकीय सेवा होत्या आणि मुलांच्या शिक्षणाचीही सोय केली होती. पुढे दुष्काळ संपला, पण एक धडा मिळाला. संकट आल्यावर मदत करण्यापेक्षा संकट पुन्हा येऊ नये म्हणून काम करायला हवं. म्हणूनच चेतना, त्यांचे पती आणि मानदेशी फाउंडेशनने जलसंधारणाची मोठी मोहीम सुरू केली. चेक डॅम बांधले, शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन शिकवलं. पुढे 2013 मध्ये ग्रामीण महिला उद्योजकांसाठी देशातील पहिलं चेंबर ऑफ कॉमर्स सुरू करण्यात आलं, जिथून महिलांना बाजारपेठ मिळाली. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाऊ लागली. 2018 मध्ये त्यांना भारत सरकारचा महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या एका संस्थेसाठी नव्हता, तर ग्रामीण महिलांच्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनासाठी होता. 2018लाच स्वित्झर्लंडमधील दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत जगातील मोठे उद्योगपती, अर्थतज्ञ आणि राष्ट्रप्रमुख ज्या मंचावर भविष्यातल्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवतात, त्या मंचावर म्हसवडच्या महिलांचा अनुभव मांडणारी एक महिला उभी होती. 2018 मध्ये अर्जेंटिनामध्ये W20 या परिषदेत आर्थिक समावेशन विषयाच्या सह अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. महिलांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणती धोरणं आवश्यक आहेत याबाबत त्यांनी जगभरातील धोरणकर्त्यांसमोर आपले विचार मांडले. आज त्या ब्रिक्स वुमन्स बिझनेस अलायन्सच्याही सदस्य आहेत, ज्याच्या माध्यमातून त्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील महिला उद्योजकांसाठी धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत योगदान देत आहेत.
भारतातही त्यांच्या अनुभवाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि इतर अनेक राष्ट्रीय संस्था आर्थिक समावेशनासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेतात. 2019 ते 2024 या काळात त्या रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शियल इन्क्लुजन स्ट्रॅटेजी ॲडवायझरी कमिटीच्या सदस्य होत्या. तर 2018 पासून त्या नीती आयोगाच्या वुमन्स एंटरप्रिनरशिप प्लॅटफॉर्मच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. ही जबाबदारी त्यांना या पदामुळे मिळाली नव्हती, ती मिळाली होती अनुभवामुळे. कारण त्यांनी धोरणं कागदावर लिहिली नव्हती, ती गावात जगली होती. त्यांच्या कामाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवलं गेलं. पण या सर्व सन्मानांपेक्षा त्यांना एका गोष्टीचा अधिक अभिमान वाटतो. तो म्हणजे एखादी ग्रामीण महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करते, स्वतःचे पैसे कमवते, मुलांना शिक्षण देणे आणि आत्मविश्वासाने म्हणते, हो मी करू शकते. चेतना सिन्हा नेहमी सांगतात, ग्रामीण लोकांसाठी कमी दर्जाचे उपाय सांगू नका. त्यांच्या मते ग्रामीण महिलांकडे बुद्धिमत्ता, कष्ट, जिद्द हे सगळं आहे. त्यांना फक्त योग्य संधी आणि योग्य साधनांची गरज असते. त्यांचा टेड टॉक मधला एक विचार त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण सार सांगतो. त्या म्हणतात, लोक मला विचारतात, येल आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये तुम्हाला काय शिकवलं? पण खरं सांगायचं तर माझी खरी विद्यापीठ मानदेशातल्या महिला आहेत. मी त्यांना शिकवायला गेले होते, पण त्यांनीच मला नेतृत्व, धैर्य आणि आयुष्य शिकवलं. चेतना गाला सिन्हा या फक्त बँकर नाहीत, त्या अशा नेत्या आहेत ज्यांनी जगाला शिकवलं की ग्रामीण महिला मदतीच्या नाही तर संधीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्या केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण समाजाचा इतिहास बदलून टाकतात. मसवडमध्ये सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज जगभर पोहोचलेला आहे. पण एवढं यश मिळाल्यानंतरही त्या स्वतःची ओळख एका साध्या शब्दात करून देता, मी अजूनही शिकते आहे माझ्या ग्रामीण महिलांकडून. चेतना गाला सिन्हा यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही हा पहिलाच व्हिडिओ पाहत आहात तर तुम्हाला अशा अनेक महिलांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमची कर्तृत्ववान ची प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता. आणि दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता या सिरीजचा नवीन एपिसोड येत असतो. तो आठवणीने पाहण्यासाठी आत्ताच ॲग्रो1च्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.